गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साधना सेवा सत्संग हा चैतन्याचा आपला मार्ग आणि हा सर्वांसाठी एक नाही, प्रत्येकासाठी वेगळा. साधना सेवा सत्संग म्हणायला एक आहे, पण प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगवेगळा आहे. प्रत्येकाच्या अंगठ्याचं ज्या रेषा आहेत, फिंगरप्रिंट्स, त्या वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणून अनंताला प्राप्त करण्याचे अनंत मार्ग आहेत. आणि त्यात हा प्रत्येकाचा इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल मार्ग आहे. आपण सर्व साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालतो, पण तरीही याच्यात प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असतो. कारण प्रत्येकाचे पूर्व जन्मातले पूर्व कर्म वेगवेगळे असतात आणि त्या कर्माचं फल भोगत 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 आपल्याला साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर सतत अभ्यास सतत चालायचं असतं. आता ही साधना, अमुक एक व्यक्ती माझ्या बरोबर आली तर मी साधना करणार, अमुक एक व्यक्ती जर सोबत असेल तर मगच मी साधनेला जाणार. नाही 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 नाही, धिस इज इंडिव्हिज्युअल, धिस इज व्हेरी व्हेरी इंडिव्हिज्युअल. जर कोणी माझ्यासोबत असेल तर त्याच्यासोबत, आणि जर कोणी माझ्यासोबत नसेल तर त्याच्याशिवाय. ही खुणगाट आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःशी बांधली पाहिजे. आणि मग आपण एकटेच आलो होतो आणि या जगातून आपण एकटेच जाणार आहोत. कोणालाही सोबत घेऊन जाता येत नाही. अगदी तसंच साधना सेवा सत्संग हा चैतन्याचा आपला मार्ग एकट्याचा असतो आणि एकट्यानेच पार करावा लागतो. नाही नाही नाही, माझ्या आईचं माझ्यामध्ये खूप जीव आहे आणि म्हणून माझी आई मला प्रत्येक वेळेस साथ देईल. नाही नाही नाही, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि प्रत्येक वेळेस तो मला साथ देईल. नाही नाही नाही, माझ्या मुलांमध्ये खूप जीव आहे आणि मग मुलांना मी बरोबर घेऊन चालेल. मुळीच नाही. कोणीही कुणालाही बरोबर घेऊन चालू शकत नाही. दिस इज व्हेरी व्हेरी इंडिव्हिज्युअल, व्हेरी व्हेरी इंडिव्हिज्युअल. स्वतःशी प्रामाणिकपणा असला पाहिजे. स्वतःशीच प्रामाणिकपणा असला पाहिजे की मी साधना करतोय. कशासाठी? स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या आत्मोन्नतीसाठी. जसं मी कष्ट केले की या भौतिक जगात मी जसा समृद्ध होतो, हे जसं त्रिकालाबाधित सत्य आहे. एखाद्याने कर्म नाही केलं, बिना कर्म करता त्याला कर्तृत्ववान कसं म्हणता येईल? जरी त्याच्याकडे प्रॉपर्टी असेल बापदादाची मिळवलेली, तरी लोक त्याला नावं ठेवतात, तुझं कुठे स्वतःच आहे, असं स्पष्टपणे म्हणतात. आणि त्यामुळे भौतिक जगातला भौतिक नियम काय? जर तुम्ही कर्तृत्व केलं तरच चांगलं तुम्हाला तुमचं भविष्य चांगलं घडू शकतं आणि त्या कर्तृत्वातूनच तुम्ही या भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त करू शकतात. आणि जर तुम्ही तसं केलं तरच तुम्हाला मान सन्मान पण मिळतो. बापाच्या नावावर जर कोणी गुलछर्रे उडवलेत आणि बापाच्या आई बापांच्या आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर जर कोणी आयुष्य आरामाचे जीवन जगत असेल तर त्याला मान सन्मान मिळत नाही. स्पष्टपणे लोक म्हणतात, हा तोंडावर शेट 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 करतील पण मागे गेल्यावर बरोबर काय म्हणायचं ते म्हणतात. आणि म्हणून म्हणून जसं भौतिक जीवनाचा नियम हा आहे, अगदी तसाच आध्यात्मिक जीवनात सुद्धा साधना सेवा सत्संग हा स्वतः करता आहे, स्वतःच्या आत्मोन्नतीसाठी आहे, स्वतःच्या आत्म्याच्या उन्नतीसाठी आहे. आणि मग साधू संतांनी नेहमी जागृत करण्याचा प्रयत्न केला. द ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सीक गॉड. भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टाकरता तुमचं आमचं अस्तित्व आहे. नंतर अभंगाच्या माध्यमातूनही साधू संतांनी आपल्याला सांगितलं, मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी दिला. आता मी सगळ्या जगाला सांगितलं की अरे बाबांनो, आपल्या मनुष्य आपण किड्यामुंगी किंवा जंगलातले वानर वाघ सिंह नाहीयेत. आपण मनुष्य आहोत. आपण कपडे घालतो, आपल्याला विवेक बुद्धी आहे आणि या विवेक बुद्धीने आपण हा हा नीट सारासार आत्मानुआत्म विवेक जागृत करून माझ्या या भूतलावर येण्याचा उद्देश जाणून घेतला पाहिजे.
जाणून घेतला पाहिजे की मी इथं ह्या जगात कशासाठी आलो आहे. आणि त्याचं उत्तर पण ते सांगतात की भगवंताच्या प्राप्तीचा प्रयत्न करण्यासाठी मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग सगळे लोक करतात का? बरं, सगळे इथे 100 लोक असतील आणि 100 लोकांना मी सांगितलं तुम्हाला मी भगवंताचं दर्शन करून देतो, चला लगेच, कोण येईल माझ्या पाठीमागे? तो म्हणेल नाही 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 नाही, माझं बाळ अजून लहान आहे. दुसरा म्हणेल नाही 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 नाही, माझी एकुलती एक बायको आहे. तिसरा म्हणेल नाही 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 नाही, माझी एवढी प्रॉपर्टी ती कोण सांभाळेल? चौथा म्हणेल नाही 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 नाही, माझी म्हैस आताच जनलेली, तिचं खिरूस बिरूस खातो मग येतो. सांगायचा मुद्दा काय? सांगायचा मुद्दा काय? प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या भोग विलासामध्ये तो लिप्त आहे आणि त्यामुळे भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं किंवा भगवंताच्या प्राप्तीचं सांगितलं, कोणी बघितला भगवंत कुठे आहे? आपलं आपलं मंदिरात जावं, नारळ फोडावं, पेढे थोडस देवाला ठेवावेत, आपण पण खावेत, यालाच लोकांना यालाच लोक देव समजतात आणि देवाला एवढ्या पुरतच भजतात, देवाला एवढ्या पुरतच जाणतात. अरे नाही, तसं नाहीये. तो तो कुठे? तो सर्वांच्या हृदयात बसून हे सर्व सृष्टीचं संचालन करता तो आहे. तो जगन्नियंता आहे. त्याला जाणून घेणं म्हणजे स्वतःला जाणून घेणं आणि स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करणं. इतकं साधं सोपं गणित आहे. आणि जर का तुम्ही स्वतःला जाणून घेतलं तर तो तुम्हाला प्राप्त झाला. त्याला प्राप्त करणं खूप अवघड नाहीये. त्याला प्राप्त करून घेणं अजिबात अवघड नाहीये. चुटकी वाजवावी इतकं सोपं आहे. फक्त पाहिजे प्रामाणिकपणा, भाव बळे आकळे येरवी नाकळे. आणि जनरली तेवढा शुद्ध भाव आपल्याजवळ नसतो, पण तोच शुद्ध भाव 5 वर्षाच्या निरागस बाळामध्ये असतो. निरागस, त्याला काही समजत नाही, त्याला स्वतःचा स्वार्थ नसतो, दुसऱ्याबद्दल हेवे दावे दुष्टावे नसतात, ईर्ष्या द्वेष नसतो. 5 वर्षाच्या बालकासारखं आपल्याला बनता आलं पाहिजे, बनता आलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही साधना करतात, साधना हे जे आपण दुनियादारी शिकलेलो आहोत, दुनियाचं या बोटावरचं त्या बोटावर, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, हे जे करायचे आपण दुनियादारी शिकलोय. आणि दुनियादारीमध्ये जर आपण विचार केला तर त्याच व्यक्तीला हुशार म्हटलं जातं जो हे करण्यात पटाईत आहे. या बोटावरचं त्या बोटावर करणारेच लोक राजकारण करतात, तेच लोक मोठे होतात. मग दुनियादारी शिकवावी लागते का? ही ऑटोमॅटिक माणूस जसा जसा मोठा होतो तसा ऑटोमॅटिक शिकतो. आणि हे रिव्हर्स करणं हे मुख्य साधनेचं काम आहे. साधना सेवा सत्संग कशासाठी? की शुद्ध भाव मनात प्रकट करण्यासाठी आणि त्या 5 वर्षाच्या निरागस बालकाप्रमाणे आपल्याला बनता आलं पाहिजे. त्याच्यासाठी साधना सेवा सत्संग म्हणजे हा आपला चैतन्याचा मार्ग. आणि म्हणून प्रत्येकाने सतत अभ्यास केला पाहिजे. कशासाठी? त्या 5 वर्षाच्या बाळाजवळ जी निरागसता आहे ती निरागसता आपल्यामध्ये आणण्यासाठी. काही नको, कोणाशी खोटं बोलणं नको, कोणाचा हेवा दावा दुष्टावा नको, कोणावर प्रेम करणं सुद्धा नको. ना मी कोणाचा मित्र आहे ना मी कोणाचा शत्रू आहे. मी न्यूट्रल, मी फक्त भगवंताचा आणि भगवंत माझा. हा संबंध जेवढा तुम्ही दृढ करत जातात तेवढं जगणं सोपं होतं. भौतिक जगणं तर सोपं होतच होतं, पण आत्मोन्नती सहज हाताला लागते. आत्मोन्नती करूनच विश्व शांती. या जगातला जर प्रत्येक व्यक्ती आत्मोन्नत झाला आणि जर ट्रम्प तात्याने चराचरात परमेश्वराला बघितलं, जर त्या रशियाच्या पुतीनने युक्रेनच्या सगळ्या लोकांमध्ये भगवंताला बघितलं, तर कशाला तो त्यांच्यावर बॉम्ब टाकेल? विषय नीट समजून घ्या. विश्व शांतीचं जर लक्ष गाठायचं असेल तर चराचरात परमेश्वर आत्मबुद्धीने सगळ्यांकडे बघणं आवश्यक आहे. आणि ही दुनियादारी आत्मबुद्धीने बघू देत नाही. हे माझं, हे तुझं, हे त्याच्या घरी मी कशाला जाऊ, आणि त्याने मला कार्यक्रमाला बोलवलं नाही मग मी कशाला त्याला बोलू. सत्यानाश. आणि हीच दुनियादारी रिव्हर्स करण्यासाठी साधना सेवा सत्संग. आणि हा पुन्हा मी सांगतो की हा विषय इंडिव्हिज्युअलाइज आहे. तुम्हाला स्वतःला वाटतं का
तुम्हाला स्वतःला याची जाणीव झाली का? तुम्हाला स्वतःला हे पटलंय का मी जे म्हणतोय तर? आणि जर पटलं असेल तर साधनेच्या मार्गावर दृढपणे चला. दृढ दृढ ध्येय ठेवून, भगवंताच्या प्राप्तीचं ध्येय ठेवून जो सतत या प्राणाची म्हणजे या श्वासाची साधना करतो, त्याच्यासाठी ती निरागसता सहज साध्य होते. सहज साध्य होते. ह्युमॅनिटी इज द ओनली रिलिजन अँड ब्रेथ इज ओनली युअर प्रेयर. माणुसकी हाच तुमचा धर्म आणि श्वास हीच तुमची प्रार्थना. असंच एक साधू एका जंगलात भगवंताच्या प्राप्तीसाठी आपली ही ब्रह्मक्रिया करत होता. एक 5 वर्षाचा छोटासा बालक तिथं गुरं चारत 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 तिथं आला. 5 वर्षाचा. त्याला कोणीतरी सांगितलं असेल, त्याच्या आई वडिलांनी, जा बाबा आज बकऱ्या चारून आण. तो गेला, त्याला बघितलं ते बाबा असं करत होते, मध्येच श्वास रोखून धरायचे. त्यांची साधना चालू होती. या 5 वर्षाच्या निरागस बाळाला त्या बाबांकडे बघून, त्या साधू बाबांकडे बघून आश्चर्य वाटलं की काय करतायत बाबा हे बाबा. तर नदीच्या किनाऱ्यावर एका झाडाच्या खाली एका मोठ्या शिलेवर ते बसलेले होते आणि त्या 5 वर्षाच्या निरागस बाळाला सहज क्युरिओसिटी, कुतूहल, आणि त्याचं कुतूहल जागृत होतं. त्याचे गुरु आजूबाजूला चरत होते. 1 तास झाला, 2 तास झाले, 2.5 तास झाले, 3 तास झाले. साधू बाबा उठले ध्यानातून आणि मग त्या सहज त्यांचं लक्ष त्या मुलाकडे गेलं आणि मुलगा पण धावत 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 त्यांच्याकडे आला. मुलगा धावत धावत त्यांच्याकडे आला. मुलाने त्यांच्याकडे आधीच बघितलेलं होतं की त्यांचं काय चालू होतं आणि निरागस प्रश्न त्याने विचारलं, गुरुजी तुम्ही हे काय करतायत? गुरुजी म्हटले की मी साधना करतोय. आणि ही साधना कशासाठी करतायत? गुरुजींनी सांगितलं, मी भगवंताच्या प्राप्तीसाठी करतोय. मी असं केलं तर भगवंत प्राप्त होतो का? हो. आणि भगवंत प्राप्त झाला तर काय होतं? अरे आपलं जीवन सार्थक होतं. भगवंताच्या प्राप्तीसाठीच आपण हा देह धारण केलेला आहे. आपल्या जीवनाचा, आपल्या अस्तित्वाचा उद्देशच भगवंताची प्राप्ती आहे. बस एवढं म्हटलं आणि साधू बाबा मस्तपैकी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला कुरवाळून ते त्यांच्या मार्गाला निघून गेलेत. आता या मुलामध्ये जी जिज्ञासा होती, जे कुतूहल होतं, तो नदीत गेला, हातपाय धुवून घेतलेत आणि साधू बाबा जिथं बसलेले होते त्या शिळेवर जाऊन बसला आणि त्या साधू बाबांसारखाच त्यांनी जे बघितलेलं होतं त्या क्रिया तो करायला लागला. म्हणजे फासफूस 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 आणि कुंभक. आता कुंभक त्यांनी एवढा वेळ श्वास रोखून धरला, श्वास रोखून धरला. वर कैलासात शंकर भगवंताला धक्के पोचायला लागलेत की अरे एवढी कडक साधना खाली पृथ्वीवर कोण करतंय? निरागस बालकाची साधना लगेच फलित झाली आणि त्या महादेवांचं ध्यान डिस्टर्ब झालं. त्यांनी बघितलं की एक पृथ्वी तलावर एक निरागस बालक कुंभक प्राणायाम करून साधना करतोय आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं की एवढं 5 वर्षाचं निरागस बाळ कसं साधना करतंय आणि ते लगेच त्याच्या समोर प्रकट झाले. त्यांनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा डोळे उघड. बाळाने डोळे नाही उघडले. कोण आहे म्हणे तू? कोण आहे म्हणे तू? अरे तू ज्याची साधना करतोयस, ज्याच्यासाठी साधना करतोयस, भगवंत परमेश्वर, तो मीच, शिव मीच. त्याने डोळे बंदच ठेवले आणि शेजारी एक दोरी होती. ती दोरी उचलली आणि त्या दोरीने त्या शंकर भगवंताला हात बांधून टाकले आणि त्या झाडाला बांधून टाकलं. शंकर भगवंताला आता शिवजींना आश्चर्य वाटलं की अरे बाबा तुम्हाला असं बांधून का ठेवतोयस? हसत हसत त्यांनी विचारलं, तुझा उद्देश काय आहे? ते म्हटले की इथे एक गुरुजी होते, ते इथं साधना करत होते आणि ते खूप दिवसापासून साधना करतात, ते तुमच्या प्राप्तीसाठी साधना करतायत म्हणे. तर मी तुम्हाला आता बांधून ठेवतो आणि त्यांना घेऊन येतो आणि त्यांना तुम्हाला दाखवतो. बघा ही निरागसता, बघा ही निरागसता. शंकर भगवंतालाही मोठं छान वाटलं आणि त्याने मस्त हात जोडून हात बांधून घेतलेत. बघा भगवंत पण भोळा भक्तासाठी कसा असतो आणि स्वतःला त्या झाडाला बांधून घेतलं. आता हा मुलगा धावत 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 गेला. त्याला माहिती होते ते गुरुजी कुठे राहतात. त्यांच्या झोपडीत गेला आणि झोपडीत गेल्यानंतर मोठ्या आनंदाने
सांगायला लागला, मी त्या तुमच्या देवाला धरून ठेवलंय म्हणे, बांधून ठेवलंय झाडाला, चला चला चला, तुम्ही ज्याच्या प्राप्तीसाठी एवढे दिवस प्रयत्न करतायत ना म्हणे, मी तुमचं काम पटक्यात करून टाकलं म्हणे, फटक्यात करून टाकलं. त्या गुरुजींना पण आश्चर्य वाटलं की काय म्हणतोय हा पोरगा. आणि त्या ते सहज बघावं मुलगा काय म्हणतोय, त्याच्यात काय तथ्य आहे म्हणून ते गुरुजी आलेत, झाडाजवळ आलेत. आता त्या मुलाला शिवशंभो दिसत आहेत, पण गुरुजींना मात्र शंकर भगवंत दिसत नाहीये. शंकर भगवंत दिसत नाहीत. तो मुलगा म्हणतोय, हे बघा मी यांना बांधून ठेवलेलं आहे. आणि आणि गुरुजी म्हणतात, ते कुठे तिथं, कुठे काय, इथं झाड आहे, हे दोर पडलेला आहे, इथं दोर आहे, कुठे भगवंत आहे. देवाला शिवशंभो म्हणजे मुलाला शिवशंभो दिसत आहेत आणि त्या गुरुजींना शिवशंभो दिसत नाहीत, कारण दोघांचं डायमेन्शन वेगवेगळं आहे. शिवशंभो त्या मुलाला म्हणतायत, अरे बाबा, तुझ्या साधनेने मी प्रसन्न झालोय, मी तुला दिसतोय, मी त्यांच्या साधनेने प्रसन्न नाही झालो, त्यांना कसा दिसणार. भाव बळे आकळे येरवी ना कळे. आणि मग शिवशंभोचं आणि त्या मुलाचं बोलणं चालू होतं, पण हा मुलगा कुणाशी बोलतोय त्या गुरुजींना काहीच कळत नव्हतं. सांगण्याचा उद्देश आपण नीट समजून घेतला पाहिजे. त्या गुरुजींनी इतक्या वर्षांची साधना केली, पण त्यांना शिवशंभोचं दर्शन झालं नाही, कारण अजूनही शुद्ध भाव प्रकट झाला नाही. जे 5 वर्षाच्या निरागस बाळाला सहज शक्य आहे, ते मोठ्या मोठ्यांना जमत नाही. का? कारण उन्हाळे तुकाळे, या बोटावरचं त्या बोटावर, आणि याची टोपी त्याच्या टोप्यात डोक्यात घालायची आपल्याला लागलेली ही सवय, आणि याचं डी लर्निंग म्हणजे हे रिव्हर्स करण्याची प्रोसेस म्हणजेच साधना सेवा सत्संग, म्हणजे आपला चैतन्याचा मार्ग. जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती, जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. त्या निरागस बाळाची भक्ती किती निष्कलंक होती आणि किती निरपेक्ष आणि निरागस होती की भगवंताला लगेच प्रकट व्हावं लागलं. तशी शुद्ध निरागस आणि निर्मळ भक्ती तुमच्या आत प्रकट व्हावी, या साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालून तुम्हाला माझ्या गुरु परंपरेचा आशीर्वाद लाभावा, आणि तुमचं अंतःकरण सुद्धा त्या 5 वर्षाच्या बालकासारखं निर्मळ होऊन तुम्हालाही भगवंताची प्राप्ती, आत्मोन्नतीकडून आत्मप्राप्ती, आत्मसाक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन व्हावं, या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.